मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात आज बुधवारी सकाळी 9:30च्या सुमारास भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. चिपळूणहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनरनं महामार्गावरील डिव्हायडर ओलांडला आणि रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी आणि अभिषेक डेरवणकर यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांकरता एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातात महामार्गालगतचे लोखंडी संरक्षक रेलिंगही नुकसानग्रस्त झाले असून कंटेनर काही अंतर रस्त्यावर घासत गेल्याचं दिसून आलंय. दरम्यान कशेडी महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड. वारंवार अपघात होण्याला कारण एकच आहे, हे जे 17 ते 18 स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. जुन्या ज्या गाड्या आहेत त्यांना एअर ब्रेक असतो. प्रत्येक स्पीड ब्रेकरला एअर चेनची कमी होते, त्यामुळे हा अपघात होत आहे. आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास कंटेनरचा अपघात झालेला आहे. तो अपघात आहे अर्धा किलोमीटरवरून कंटेनरला तो बॅरिगेट लावलेला आहे. तर बॅरिगेट असे लावले की ते निळे ड्रम लावले असतात, त्याच्यावरती काहीच नाही. ह्या ज्या टोल नाक्यावाल्याने जी उपाययोजना करायला पाहिजे ते अजिबात काही केलेलं नाही आहे. आणि आपण त्या साईडला कंटेनरच्या बाजूला त्याचा घरी जाता आता तो वाचलेला आहे. आणि तो इथे खूप झाला. जर ते भिंत असती, संरक्षण कठाडा असता तर तो वाचला असता.